चला तर बनवूया तिळगुळाचे लाडू. या पद्धतीने जर लाडू केले तर खूप नरम होतात, कडक होत नाही. चला तर मग बनवूया लाडू. त्यासाठी लागणार आहे 2 वाटी तीळ, 2 वाटी गूळ आणि 4 चमचे तूप. आता गॅसवर कढई ठेवू आणि तीळ छान भाजून घेऊ. तीळ या आपल्याला कमी गॅसवरच भाजायच्या, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे भाजले जातात. आपण जर गॅसची हाय केली ना तर आपल्या तीळ भाजलेल्या वाटतात, पण त्या जळून त्याचा टेस्ट येत नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि छान प्रकारे तीळ भाजून घ्यायच्या. छान वास येईल तिथपर्यंत तीळ भाजायच्या, म्हणजे लाडू खायला पण खूप टेस्टी लागतो. बघा, आता आपल्या तीळ भाजून झालेले आहेत. आपण आता त्यांना एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ आणि तीच कढई परत गॅसवर ठेवून घेऊ आणि त्या कढईमध्ये 4 चमचे तूप टाकून घेऊ. तूप तुम्ही 3 चमचे पण घेऊ शकतात. मी 4 चमचे घेतले, लाडू छान होतात म्हणून. आता तूप तापल्यानंतर त्यामध्ये गूळ टाकून घेऊ. गुळाचं प्रमाण हे कसं घ्यायचं, ज्या वाटीने तुम्ही तीळ घेतलेले आहे तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे लाडू छान होतात. जर तुम्ही 1 वाटी तीळ घेतले तर तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकतात आणि 2 चमचे तूप घेऊ शकतात. बघा, आता पाक आपला होतोय तिथपर्यंत ज्या तीळ थंड झाले त्यातील अर्ध्या तीळ मी मिक्सरला बारीक करून घेते. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकतात. त्यानंतर पाक बघा आपला झालेला आहे. आता त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊ. मिश्रण टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचे. एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे मिश्रण खाली लागत नाही आणि व्यवस्थित होते. आपल्याला खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाहीतर मग लाडू कडक होतात. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि कढई खाली उतरून घेऊ गॅसच्या. त्यानंतर छान मिक्स करून घेऊ आणि मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ. जर तुम्हाला वडी बनवायची असली तर तुम्ही ताटाला तूप लावून हे मिश्रण टाकून त्याला व्यवस्थित पसरवून वड्या पण पाडू शकतात. पण मला लाडू बनवायचे म्हणून मी लाडू बनवून घेईन. आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊ, म्हणजे लाडू अजून छान वळले जातात आणि चटके पण कमी लागतात. आणि थोडं गरमच असतानाच लाडू बांधून घेऊ, म्हणजे लाडू छान प्रकारे बांधले जातात. मिश्रण थोडं थंड झाल्यावर लाडू व्यवस्थित वळला जात नाही, त्यामुळे थोडं गरम असते तेव्हाच लाडू वळायचे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही लाडू बांधू शकतात. तुम्ही हव्या त्या आकाराचे लाडू बनवू शकतात. तिळाचे लाडू खूप हेल्दी असतात. हिवाळ्यामध्ये आपण तीळ गुळाचे लाडू खाल्ले पाहिजे. आपल्या घरात जर लहान बाळ असतील तर त्यांना पण रोज 1 लाडू द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊ आणि बघा आपले लाडू किती मस्त तयार झालेले आहेत, किती छान दिसत आहे. चला तर मग या लाडू खायला. बघा किती सॉफ्ट झाले लाडू. या प्रमाणात तुम्ही पण करून बघा एकदा आणि मला नक्की सांगा कसे झाले तर कमेंट करून. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.